मी जयवंत भाईजी. राजयोगचे फायदे मी ज्ञान घेतल्यानंतर जे मला मिळाले ते मी आपल्याला सांगणार आहे. राजयोगाने आम्ही मूकवंशाली ब्राह्मण बनतो. ब्राह्मण बनलं म्हणजे ब्राह्मणाचं मुख्य फाउंडेशन आहे पवित्रता. पवित्रतानुसार आमची दिनचर्या सकाळी लवकर उठणे, त्याच्यानुसार बाबाच्या श्रीमूतनुसार रात्रीपर्यंत श्रीमूतनुसार चालत राहणे. राजयोगामुळे बाबांचं ज्ञान मिळाल्यामध्ये आम्हाला 4 सब्जेक्ट मिळतात: ज्ञान, योग, धारणा, सेवा. ज्ञानामुळे सृष्टीचं आदी मध्य अंताचं ज्ञान मिळतं, ड्रामाचं ज्ञान मिळतं. ते ज्ञान आम्ही इतरांना देतो. ज्ञानामुळे आम्ही पुण्य आत्मा बनतो, तर दुसऱ्यांनाही पुण्य आत्मा बनवायचं दुआचं खातं आमचं जमा होतं. बाबा जे ज्ञानात जे मुरलीद्वारे असं जे डायरेक्शन मिळत राहतात त्याच्यानुसार आमचं स्वपरिवर्तनचं आहे, विश्वपरिवर्तन होणं सहज शक्य होतं. आता दुसरी सब्जेक्ट असते आमचं ब्राह्मण बनल्यानंतर योग. योगामुळे ज्ञान, गुण, शक्ती याचे जे बाबांना याद करतो मग योगामुळे आमचे विकर्म विनाश होतात. ज्ञानाशिवाय योग लागू शकत नाही, विधीशिवाय सिद्धी प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून योगामुळे परमात्माला या आत्मा समजून परमात्मा या जे आमचे विकर्म विनाश होतात. त्याच्यामुळे आम्ही हे ज्ञान घेतल्याने, योग केल्याने उच्च पदचे अधिकारी, सत्युगमध्ये विकर्म उच्च पदचे अधिकारी बनतो. त्याच्यामुळे योगाने वायुमंडल बनतं. योगाने आपण स्वतः सुरक्षित पण राहतो. वायुमंडलपासून स्वतःचं संरक्षण होतं. म्हणजे योगामुळे बाबांची मदत मिळत राहते, कंबाईन राहतो, शिवशक्ती स्वरूप राहतो आपण. नंतर धारणामुळे मग धारणासाठी मग खानपिण्याची शुद्धता, खानपिन शुद्धता राहिली म्हणजे योग पण चांगला लागतो, धारणा पण चांगली होते. आपण स्वतः धारणा केली तर दुसऱ्यांची बी धारणा करू शकतो. स्वतःची धारणा झाली नाही तर दुसऱ्यांना बी धारणा करू शकत नाही. स्वतः तिचं धारणा केल्याशिवाय दुसऱ्याची धारणा करू शकत नाही. धारणामुळे ज्ञान, गुण, शक्ती या समावल्या जातात आत्म्यामध्ये. बॅलन्स सांगतात बाबा, ज्ञान, योग, सेवा. तेव्हाच तुम्हाला ब्लेसिंग मिळेल बापदादांचे. त्याशिवाय तुम्ही ब्लेसिंगचे पात्र होऊ शकत नाही. त्यासाठी बॅलन्स, ज्ञान, योग, धारणा, सेवा यांचा बॅलन्स शिवाय आत्मा परिपूर्ण होऊ शकत नाही आणि ती सेवा करू शकत नाही. त्याच्याकरताच ज्ञान, योग, बॅलन्स, सेवा सांगतो बाबा. सेवाचाही बॅलन्स पाहिजे, योगाचाही बॅलन्स पाहिजे. राजयोगामुळे आपल्या 5 विकारापासून मुक्तता होते. 5 विकारापासून मुक्त झाल्यामुळे जीवनामध्ये पवित्रता आल्यामुळे, पवित्रता ही सुख शांतीची जननी आहे. त्याच्यामुळे आत्मा सुख शांतीचा अनुभव करते. राजयोगामुळे संपत्ती बाबाजी देतात, ज्ञान, गुण, शक्ती. त्यासाठी आत्मा संतुष्टताचा अनुभव करते. संतुष्ट झाल्यानंतर, भरपूरता झाल्यानंतर ते दुसऱ्यांनाही भरपूर करण्याचा प्रयत्न करते, सेवा करते. राजयोगामुळे निरोगी काया बनते. म्हणजे जे व्याधी लागणार त्या व्याधींपासून भविष्यात व्याधी लागणार नाही. राजयोगामुळे भविष्यात व्याधी लागतच नाही, अनुभव आहे. आणि थकवा जाणवणे, हा थक सेवादारी आत्मा बनते. बाबांचं ज्ञान राजयोगामुळे आत्मा अथक सेवादारी बनते, तिला थकवा जाणत नाही. राजयोगामुळे सृष्टीच्या आदी मध्य अंताचे ज्ञान मिळाल्यामुळे काही कोणी दुःख बी दिलं असेल तर आत्मा समजते की बाबा आपण या आत्म्याला दुःख दिलंय म्हणून ते आत्मा आपल्याला दुःख देते. हिसाब किताब आहे. ज्ञानामुळे समज आल्यामुळे माणूस निश्चिंत
राहतो, त्याच्यामुळे त्याला काही तो साक्षी होऊन पाहत राहतो, त्याच्यामुळे त्याला काही कोणत्या गोष्टीचं असं फिलिंग येत नाही. राजयोगामुळे आत्मा सुदर्शन चक्रधारी बनते. सुदर्शन चक्र फिरवून मायापासून मायाचं सुदर्शन चक्रधारी आत्मा बनले, तिथं मायाचं शिर काटत असते. राजयोगामुळे आत्मा महावीर महान बनते. राजयोगात बाबा जसं लौकिक गुरु मंत्र देतात, तसं बाबा महामंत्र देतात, मन मना भव. आत्मा समझ मुझे एक बाप को याद करो, या मंत्राने आत्मा पतित से पावन बनून जाते आणि आपला 21 जन्माचे सुख शांती पवित्रतेचे ते अधिकारी आत्मा सतयुगमध्ये बनून जाते. राजयोगामुळे आत्मा शुभ भावना शुभ कामना संपन्न बनते. निर्वेरची भावना असते, दुसऱ्याविषयी बदला घेण्याची भावना राहत नाही. हम बदलेंगे, हमें देख और दूसरे बदलेंगे, अशी भावना असते. राजयोगामुळे विशेष आत्मा बनते. आत्मा विशेष आत्मा बनल्याने ते विशेष हिरो पार्ट बजवत असते. विशेष हिरो पार्ट बजवल्याने ते आत्मा विशेष जैसा संकल्प केल्याने त्याप्रमाणे राजयोगामुळे जैसा संकल्प वैसे ते संकल्पधारी जैसा संकल्प त्याप्रमाणे ती आत्मा बनत जाते. राजयोगामुळे हमसो ब्राह्मण सो फरिश्ता, हमसो देवता, हमसो क्षत्रिय, वैश्य, शूद्र. राजयोगामुळे बाजुलीचा जो खेळ आहे तो बाबा राजयोगामध्ये आम्हाला सर्व समजलं. त्याच्यानुसार आम्ही आत्मा ब्राह्मण सो फरिश्ता सो देवता क्षत्रिय वैश्य या स्टेजेसमधून जात असतो. राजयोगामुळे मधुरता येते, दुसऱ्याला दुःख होऊ नये, हे दुसऱ्याला दुःख आत्मा देऊ शकत नाही. राजयोग ती आत्मा जिने राजयोगाचं ज्ञान आत्मसात केलं, ती मधुरता गुण धारण करून दुसऱ्याला सुख शांतीचा अनुभव कसा होईल, आपल्यापासून दुःख मिळणार नाही याची आत्मा दक्षता किंवा काळजी घेत असते. राजयोगामुळे अगोदर जे लौकिक जीवनामध्ये म्हणजे असं एवढा उमंग उत्साह राहत नव्हता, नैराश्य होतं. कसं बाबाचे बच्चे असतात ते गरीब निवाजच असतात, गरीब निवाज बच्चेच बाबाचे ज्ञान उठू शकतात. त्याच्यामुळे बाबा भेटल्यानंतर जे उमंग उत्साह ज्ञान योगचे पंख देतात बाबा, त्याच्यामुळे ते आत्मा तिचं जे परिवर्तन होऊन जातं. त्याच्यामुळे बाबा तिला जे कंबाईन राहून जी मदत करत असतात आणि या दुःखदायी दुनियामध्ये सामना करण्याची शक्ती बाबा देतात. त्याच्यामुळे आत्मा सुरक्षित राहते. दुसऱ्याला आलेल्या दुःखभरी दुनियामध्ये ती सुरक्षित राहते आणि बाबा जे अष्टशक्ती देतात याच्यानुसार सामना करण्याची शक्ती, तसंच त्याच्यानुसार समानेकी शक्ती, त्याच्यानुसार ती आत्मा कार्य करत असते. बाबा करण करवणार असल्यामुळे आत्मा करणार आहे. बाबाचे ज्ञान मिळालं नाही म्हणजे आत्मा कवडीचे हिरेतुल्य बनून सेवादारी बनून विश्वसेवादारी बनून तिचं ते सर्व जीवनच परिवर्तन होऊन जातं. ओम शांती.